तो मित्रांनो आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले, आपली फॅमिली मेंबर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे दुपारी नवीन एका भेंडाट ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आपण आज निघालेलो आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या मंदिरामध्ये, ते म्हणजे इस्कॉनमध्ये निघालेलो आहोत, जे की आपल्या खारघरमध्ये नवी मुंबईमध्ये. आणि त्याकरिता मी आणि माझा मित्र निघालेलो आहेत. तर आज आपण आता जाणार आहोत आणि भेट घेणार आहोत आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये. इस्कॉनमध्ये आपण भरपूर जणी म्हणजे मला DMs आलेले की जाऊन ये, तिकडे सगळ्यात मोठं मंदिर आहे. तर आज याच्यासाठी आपण खास निघालेलो आहोत. तर चला माझ्याबरोबर इस्कॉन मंदिरात. हे नमस्कार मंडळी, आणि फायनली आपण पोहोचलो आहोत म्हणजे इस्कॉन मंदिरामध्ये, जे आपल्या खारघरमध्ये, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं. त्याचबरोबर मी हे सांगण्यास इच्छितो की भारतातलं सगळ्यात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठं मंदिर आहे इस्कॉन, आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे आपलं हे इस्कॉन, जे खारघरमध्येच आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे आता बाहेरून जसं मी एंटर केलं असं बघतो तर सगळीकडे पूर्ण मार्बलनी बांधलं गेलेलं हे मंदिर आहे. याचं ओपनिंग जे आहे, ओपनिंग इनॉग्रेशन जे केलेलं आहे ते आपल्याला मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी आता आतमध्ये दर्शनाला जाणार आहे. मी आणि माझा मित्र आलेलो, दोघं जण आलेलो आहेत. त्याचबरोबर पण रील पण शूट करत आहोत. सॉरी थोडा हे झालं म्हणून, पण रील पण आपण शूट करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला ती सगळी संपूर्ण माहिती पण मी देईन, कसं काय यायचं वगैरे वगैरे. आतापर्यंतचा प्रवास बघितला तर खूप चांगला आलेला. आम्ही डोंबिवलीवरनं ट्रेन पकडली, डायरेक्ट आलो ते ठाण्याला. ठाण्यावरनं आम्ही पनवेल ट्रेन पकडली, खारघरला उतरलं. तिकडनं मग 54 नंबरची मी बस पकडली. बस एकदम फालतू होती, कारण की खरं सांगतो तुम्हाला, कारण की जर प्रवास झाला ना तो एकदम बेकार होता. 11 रुपये तिकीट आहे. पण त्याचं म्हणजे मी आपल्या NMMT वाल्यांना सांगेन की जर का तुमच्या बस जर चांगल्या नसतील ना तर प्लीज त्याचा तुम्ही म्हणजे चेक करून पाठवत जा, कारण की त्यांनी खूप मध्ये म्हणजे ब्रेक्स घेत आलेला तो, आणि जे की बरोबर नव्हतं. आणि रिक्षा पण येते, शेअरिंग रिक्षाचं काय माहीत नाही मला, पण 54 नंबरच्या बस इथे येतात. आणि AC बस पण आहेत, नॉन AC बस पण आहेत. तर चला मग आता जाऊया आपण दर्शनाला, आणि मग आतमध्ये तुमचा शूट करून दाखवू. सो मित्रांनो, हा बघा माझा मित्र. हाय, वेलकम टू माय ब्लॉग. सो यांनीच मला सजेस्ट केलेलं खरं म्हणजे पहिला, आणि त्याच्यानंतर मग बरेच DMs वगैरे आले मला की जाऊन ये, सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि आताच पूर्ण चांगलं रिन्युएट केलेलं आहे. सो म्हणून आलेलं आहे, आणि त्याच्या मनात होतं म्हणून मी आज आलेलो आहे. मी त्याच्यावरती बिलीव्ह करतो असतं. सो जर त्याच्या मनात असतं तर आपण नक्कीच येतो त्या जागी, आणि आज तसंच झालं म्हणून मी इथे आलो आहे. सो थँक्यू गॉड. 424 ना. आणि हा बघू शकता तुम्ही, सगळं पूर्ण जे आहे ते आपल्या मार्बलनी बांधलेलं आहे. खालतून पूर्ण आहे मंदिर वगैरे बघा, सगळं मंदिर एकदम मार्बलनी. आणि आज संडे असल्यामुळे जरा थोडी गर्दी असते. सो मित्रांनो, हे बघा असं मस्त असं डेकोरेट केलेलं आहे, खूप भारी वाटते. आणि बघा कसं कोरीव काम केलेलं आहे. तर मित्रांनो, एवढं मस्त असं डेकोरेशन आहे, म्हणजे एवढं कोरीव काम केलेलं आहे. आणि आपण आता आतमध्ये जातो आणि दर्शन घेऊ. असं मंदिर मोठं आहे. सो आपण आता एक एक करून सगळं बघत जाऊ मस्तपैकी, आणि भारी वाटते, एकदम प्रसन्न वाटते मला तर. सो आपण आता एंटर करत आहोत ते म्हणजे मंदिरामध्ये. भव्य असं हे मंदिर. नमस्कार करूया. हे बघा असं मंदिर आहे, एवढं कोरीव काम केलं ना.
मस्तच वाटतं. आणि वरती मग मस्त गेलं आहे. समोर बघू शकता तर ही बघा लाईन कशी लागलेली आता. तर तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं लाईन जास्त होईल. सो मंडळी आता आम्ही आहोत इस्कॉनच्या दरबारात आहोत आणि तुम्ही आता बघू शकता तर जसं जसं आपला वेळ निघत जातो म्हणजे वेळ होत जाते तसं तसं गर्दी वाढत जाते. आणि आता बरीच अशी लाईन आहे. आम्हाला लाईन वगैरे काय लागली नाही कारण की आम्ही लवकर निघालेलो. हाच फायदा असतो की लवकर येण्याचा. आणि बाकी काय नाही, बाकी एकदम दर्शनाला क्विकली झालं, एकदम 5 ते 10 मिनिटात झालं. आतमध्ये शूट पण छान करायला मिळालं. तर आता आम्ही जातो ते प्रसाद घ्यायला झालं आपण प्रसादाला चाललेलो आहोत. तर चला माझ्यावर प्रसादासाठी. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. समोर बघू शकता लाईन बघा कशी आहे, अशी पूर्ण जाऊन अशी पूर्ण फिरून येते. सो मित्रांनो आता आपण आलो आहोत एका गॅलरीमध्ये. आय डोंट नो की ते शूट करायला मिळेल नाही मिळेल, पण जर तुम्हाला काय कृष्णाच्या वस्तू घ्यायच्या असतील किंवा काय तर इकडे, किंवा बुक्स वगैरे काय घ्यायचे असेल तर इकडे बघा, हे सगळं मिळू शकेल इथे. दरवाजे इकडचे ना खूपच सुंदर आहेत. सो मित्रांनो आता आम्ही आहोत प्रसादाच्या लाईनला. होय हाय तर प्रसादाची लाईन आहे आता इथे. एक्झिट केल्यावरती तिकडनं आपण इथे आता प्रसादाच्या लाईनला आहे. इथून एक्झिट आहे आणि मग इकडनं ही अशी प्रसादाची लाईन चालू होते. इथून लाईनची सुरुवात होते घरी. हे बघा आम्हाला असं काय लाईन बिन भेटली नव्हती, सो म्हणून लवकर आलेलो आम्ही. लाईन नको होती म्हणून अवॉइड करायला आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता तर बुक्स आहेत.
सो मंडळी हा आहे आपला प्रसाद जो आपण खाणार आहोत. सो मित्रांनो आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले, आपली फॅमिली मेंबर. हा बघा हा मित्र नाव का तुझं? ओम. आणि तुझं रे? सौरभ. अच्छा, हे आपल्या इस्कॉनच्या इकडेच भेटले, म्हणजे आता येतो तो आपण प्रवास तेव्हा भेटलेले दोघ जण. तर आपले फॅमिली मेंबर्स. हाय एव्हरीवन. चला भेटूया आपण. सो मित्रांनो आपला हा ब्लॉग मी इथे संपवतो. कसा वाटतो आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. हरे कृष्ण टाका कमेंटमध्ये. आवडला तर लाईक द्या, मला असं आवडलं तर भरपूर जणांना शेअर करा. नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा, सुरू करा, त्याचं बेल आयकन दाबा जेणेकरून पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत गुड बाय.